कोणकोणते निमित्त पार पडले ते सुरुवातीला सांगा. मी आज या ठिकाणी माझा स्वतःचा जिवंतपणी 10वा हा कार्यक्रम आयोजित केला होता. 10व्याच्या निमित्ताने जे काही पिंडदान वगैरे होतात त्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सर्व पार पाडल्या आणि कावळा देखील शिवलेला आहे. सत्यशोधक पद्धतीचे जे काही उपक्रम आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही हा उपक्रम पार पाडलेला आहे. आता एखादा उपक्रम घेतो आपण. मला वाटतं सर्व मान्यता असलेली अंधश्रद्धा 10व्याच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळते आणि मोठ्या समुदायाने लोक त्या ठिकाणी जमतात. 10वा खऱ्या अर्थाने मृत व्यक्तीच्या माध्यमातून आपण त्याचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस, परंतु त्यामध्ये अंधश्रद्धा आहे की कावळा शिवला पाहिजे, कावळा जर शिवला नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभणार नाही, मोक्ष मिळणार नाही. ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यातून छोट्या छोट्या अंधश्रद्धेतून मोठ्या अंधश्रद्धा जन्म घेतात. म्हणून याच अंधश्रद्धा कशा आहेत याचा खऱ्या अर्थाने लोकांना समजावून सांगण्याचा, प्रबोधन करण्याचा हा जो भाग आहे तो आजचा 10वा आहे. आज 10वा घातला आणि 10व्यामध्ये कावळा देखील शिवला, कारण कावळ्याला माहिती नसतं हा माणूस मृत आहे की जिवंत आहे. तो त्याचं अन्न शोधण्यासाठी आलेला असतो, दुसरा काहीही भाग त्याच्यामध्ये नाही. परंतु आपण बघतो की कावळा जर शिवला नाही तरी पितृदोष, कावळा शिवला तरी पितृदोष, अशा विविध